मध्ये आपलं स्वागत आणि सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। बारामतीमध्ये देखील रोहित पवारांच्या पदरी निराशाच पडली आहे, कारण व्हीएसआर आणि डीजीसीए विरोधात तक्रार घेण्यास नकार दिलाय। रोहित पवार आणि बारामती पोलिसांची बाचाबाची झाली आहे। रोहित पवारांनी कागदपत्र पोलिसांवर भिरकावली। बारामतीत शरद पवारांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या आणि बारामती पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांच्या सोबतच वादावादी झाल्याची माहिती आहे। त्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। काल मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यामध्ये देखील रोहित पवारांची पोलिसांसमोर बाचाबाची झाली होती आणि आज बारामती पोलीस रोहित पवारांची तक्रार घेतील, पण त्यांनी देखील गुन्हा नोंद करून घेण्यास नकार दिला। त्यामुळे रोहित पवार यांच्यासोबत असलेले वकील, त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि पोलीस यांच्यामध्ये देखील बाचाबाची झाल्याचं, शाब्दिक बाचाबाची झाल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला। आतमध्ये सध्या रोहित दादा आणि युगेंद्र दादा पवार हे एफआयआर दाखल करून देण्याबाबत पोलिसांशी चर्चा करतात। तसेच बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत तिथे, परंतु पोलिसांचे हेच म्हणणे येते की ईडी मार्फत चालू जे दोन येणार होते कॅप्टन पायलट, ते अचानक कॅन्सल झाले। का झाले त्यांना अजूनपर्यंत बोलवलं नाही, त्यांना नोटीस नाही। आणि डीजीसीच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी मंजुरी दिली याला? आणि हे आमच्या लेवलला आम्हाला कळलेलं माहिती। आता पब्लिकला तर काहीच माहित नाही, घरच्या लोकांना माहित नाही। आम्ही घरचे असू, हे 8 तास बसतात अधिकारी गव्हर्नमेंट प्रेझेंटेशन दिल्लीत दाखवले, मुंबईत दाखवले, ते मोगम नाही साहेब। आणि ठीक आहे, मी प्रेझेंटेशन केलं, चुका केल्या, मला काउंटर पण केलं। बारामतीमध्ये पोलीस जर आम्हाला साहेब आमचा एफआयआर सीआयडीला द्या ना। तुमच्यावर काय करस्पॉन्डिंग झाला का साहेब सीआयडीचा? मी देशाच्या साहेबांच्या ऑफिसला पाठवले, डीजीसीएला पाठवले। आम्ही एव्हिएशन मंत्री तिथं नसावेत असं म्हणत असलो तरी त्यांच्या मंत्रालयाला मी पाठवलेलं आहे। त्याला व्हीएसआर कंपनी जी आहे त्याचे आणि त्या डीजीसी जी पार्टी आहे त्याचे जे प्रमुख आहे त्यांचं कमर्शियल रिलेशनशिप आहे। मग म्हणून व्हीएसआरला वाचवत आहे, व्हीएसआरला म्हणून वाचवत आहे। आणि मग आमचं म्हणलं तुम्ही त्याच्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही, मग तुम्ही सुद्धा वाचवत आहे। आणि चालू तपास जे सांगताय तुम्ही साहेब, त्याच्यामध्ये अँगल कोणता आहे? अपघात आणि टेक्निकल। क्रिमिनल चौकशी कोण करतं? 5 लोकांच्या मृत्यूची आमची बाकी आमचं काहीच म्हणणं नाही, सिंपल।